आहो शारदा राणी, कुठे आहात तुम्ही? जरा लवकर करा, संध्याकाळ झाली आहे. माझे मित्र वाट बघत असतील. कृपया करून 1 कप चहा बनवून देऊ शकाल का? श्रीमतीजी, हो, तुम्हाला फक्त तुमच्या मित्रांजवळ जाण्याची घाई आहे. माझी तर काहीच पर्वा नाही. या वयातही मी वेळेवर तुम्हाला चहा पाणी बनवून देऊ का? इथून पुढं स्वतःचं बनवून प्या, माझ्याकडून होणार नाही. मी आता 65 वर्षांची झाली आहे आणि एवढं काम करणं शक्य नाही. ठीक आहे, तर मॅडम मी दुसरी बायको आणतो चहा बनविण्यासाठी. खबरदार कर्नल साहेब, माझ्या जिवंतपणी तुम्ही दुसऱ्या लग्नाचा विचार जरी केला तर तुम्ही 75 वर्षाचे आहात आणि अजूनही लग्नाचा विचार करत आहात. जर दुसरं लग्न करण्याची इतकीच आवड आहे तर मी मेल्यावर करा. अहो माझी प्राणप्रिये, अशा गोष्टी का बोलता? ऐकून माझं मन खट्ट होतं. आपण दोघं एकमेकांसाठीच आहोत. एका कप चहासाठी तुम्ही मला एवढं ऐकवलं? सोडून द्या. मला ना चहा प्यायचा आहे ना मित्रांकडे जायचं आहे. आता मी गप्प बसून घरात टीव्ही पाहीन. कर्नल साहेब नाराज होऊन टीव्ही सुरू करून बसले. शारदाताई स्वयंपाकघरात गेल्या आणि त्यांच्यासाठी 1 कप चहा बनवून आणला आणि म्हणाल्या, कर्नल साहेब, आता तुमच्याशी भांडणार नाही तर कुणाशी भांडू? हसणं खेळणं ही तुमच्याबरोबरच करणार. तुम्हाला सोडून ह्या जगात माझं आहे तरी कोण? एक मुलगा होता, पण तो नालायक निघाला. इतके बोलतात शारदाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. शारदाताईंच्या डोळ्यातलं पाणी पाहून कर्नल साहेब देखील भावुक झाले आणि म्हणाले, बस शारदा, त्या गोष्टींची आठवण कशाला काढतेस ज्याच्यामुळे तुझं मन दुखवलं जातं? असा मुलगा कशासाठी हवा? त्यापेक्षा आपल्याला संतान नसते तरी ठीक झाले असते. तेव्हा शारदाताई म्हणाल्या, तुमचा हा निर्णय योग्य नव्हता. काय होईल? सुनेकडून 2-3 टोमणे ऐकून थोडा अपमान सहन करावा लागला असता, पण आपण आपला मुलगा आणि नातवंडांसोबत राहिलो असतो. तुम्ही आपल्या नोकरीच्या दरम्यान नेहमीच बाहेर राहिलात. तुम्ही कधीच आपल्या मुलाच्या बालपणाचा आनंद घेऊ शकला नाहीत, जो तुम्हाला खूप हवा होता. पण तुमच्या नोकरीमुळे ते शक्य नव्हतं. पण जर तुम्ही नातवंडांसोबत राहिला असता तर त्यांच्यात तुम्हाला तुमच्या मुलांचं बालपण दिसलं असतं. पण तुम्ही असा निर्णय घेतलात की आता आपण कायमचे एकटे राहणार आहोत. मला याचं खूप दुःख आहे की माझ्यामुळे तुमच्या उरलेल्या जीवनाच्या सर्व आनंदाचा त्याग केला आहे. शारदाताईंचे डोळे पुसत कर्नल साहेब म्हणाले, शारदा, तू हे काय बोलत आहेस? तुझ्याबरोबर एवढं वाईट होत असताना मी ते कसं सहन करू शकतो? इतकी वर्ष ती तुझ्यावर अत्याचार करत राहिली आणि मला काहीच कळालं नाही. मी तुमच्यासाठी काहीही करू शकलो नाही. एक कर्नलची पत्नी होऊनही तुम्ही सुनेच्या अत्याचाराला सहन करत राहिला. हे कसं शक्य होतं? म्हणूनच मला हा कठोर निर्णय घ्यावा लागला. मला आधीच माहीत असतं तर मी हा निर्णय आधीच घेतला असता. त्या दिवशी जर मी तुम्हाला न सांगता घरी आलो नसतो तर मला काहीच समजलं नसतं की सुनबाई तुमच्यावर किती अत्याचार करत आहे. मी तर विचार केला होता की घरी येऊन तुम्हाला सरप्राईज देईन, पण इथे तर मीच सरप्राईज झालो जेव्हा मी पाहिलं की तू 2 मोठ्या बादल्या कपडे घेऊन धुत आहेस आणि तुझा खोकला इतका जोरात होता की त्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. हे पाहून माझं काळीज धडधड करू लागलं. मी तुला याचं कारणही विचारलं, पण तू म्हणालीस की हे थोडेसे कपडे आहेत. सुनेची तब्येत ठीक नाही आणि ती एकटी किती काम करणार, म्हणून मी कामांमध्ये हातभार लावते. पण जेव्हा निवृत्तीनंतर मी कुटुंबासोबत राहायला लागलो तेव्हा मला आपल्या कुटुंबाची खरी परिस्थिती समजली. आपली सुनेचा आणि मुलाचा खरा स्वभाव कळाला. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा सुनबाई तुला घराचं सगळं काम करायला लावायची आणि तुझ्याशी साधं बोलायचीही नाही. आणि तू माहीत नाही का तिच्या एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकत होतीस. शारदाताई म्हणाल्या, कर्नल साहेब, तुम्हाला माहीत नाही की वृद्ध अवस्थेत मुलगा आणि सुनेची साथ किती आवश्यक असते.
सर्व काही पैशाने विकत घेता येता नाही. जर कधी तुमची तब्येत अत्यंत खराब झाली तर आपण त्वरित डॉक्टरांकडे पोहोचू शकेल का? जर मुलगा आपल्या सोबत असेल तर तो तात्काळ काही उपाय करून तुम्हाला किंवा मला डॉक्टरांकडे घेऊन जाईल. आणि जर मी खूप आजारी पडले तर सून 2 वेळच्या जेवणाची काळजी घेईल. तुम्हाला का समजत नाही की जर मला काही झाले तर मुलगा निश्चितपणे तुमची काळजी घेईल. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही कर्नल साहेब. थोडंसं सहन करून मुलगा आणि सुनेसोबत राहण्यातच अधिक समजूतदारी आहे. शारदा आजच्या काळात मुलगा आणि सुनेवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः सक्षम असणे अधिक महत्त्वाचे आहे. एक फोन केला तर ॲम्ब्युलन्स येईल आणि जर अधिक काही आवश्यक असेल तर आजूबाजूचे लोक निश्चितपणे मदत करतील. नाहीतर आपण 24 तासांसाठी एक कामवाली ठेवू जी नेहमी आपल्यासोबत राहील. तू ज्या मुलासोबत राहण्याची इच्छा व्यक्त करत आहेस त्याने कधी तुझ्याबद्दल विचार केला का? त्याने तुझ्यावर होणाऱ्या वाईट वागणुकीची कधी विचारणा केली का? त्याने कधीही आपल्या पत्नीला तुझ्याशी असं वागू नको म्हणून सांगितले का? त्याने सगळं काही गुपचूप पाहिलं. अशा मुलासोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं अधिक सुखदायक आणि शांततादायक आहे. मी जो वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्य आहे. मी फक्त तुझ्यासाठी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला नाही तर माझ्या निवृत्तीनंतर शांत आणि सुखद जीवन घालवण्याची माझी इच्छा होती. मुलगा आणि सुनेसोबत राहिल्यावर रोजच वाद होतील. तिच्या वागण्यामुळे जर मला त्रास होऊ लागला आणि मी त्याबद्दल काहीतरी बोलून टाकलं तर त्यामुळे वाद अधिकच तीव्र झाले असते. म्हणूनच वेगळं राहणं हेच अधिक योग्य आहे. शारदा, तू संपूर्ण आयुष्य आपल्या मुलाची, सुनेची आणि नातवंडांची सेवा केली आहे. आता थोडं माझ्यावरही लक्ष द्या. शारदाताई हसून म्हणाल्या, अरे मी तुमची काहीच सेवा केली नाही. आणि दोघेही हसले. काळाच्या गतीनुसार कर्नल साहेब मुलगा आणि सुनेसोबत राहू इच्छित नव्हते, पण त्यांना त्यांच्या मुला आणि सुनेसोबतच राहावे लागले. काही दिवसानंतर शारदाताईंची तब्येत खराब होऊ लागली आणि पुढील 5 वर्षात त्यांची तब्येत अधिकच बिघडली. कर्नल साहेब त्यांना वाचवू शकले नाही आणि त्यांनी ह्या जगाचा कायमचा निरोप घेतला. शारदाताईंचा 13वा झाल्यानंतर कर्नल साहेबांचा मुलगा आणि सून त्यांना म्हणाले, बाबा तुम्ही एकटे कसे राहणार? आम्हालाही तुमची काळजी लागून राहील. त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर राहायलाच चला. त्यांचे नातेवाईकही ही सल्ला दिला की एकटे राहणे योग्य नाही. त्यामुळे कर्नल साहेब सर्वांच्या आग्रहामुळे आपल्या मुलाबरोबर राहण्यासाठी तयार झाले. कर्नल साहेब वेळेचे पक्के होते, पण त्यांची सून पूर्णपणे बेजबाबदार होती. ती वेळेवर कोणतंही काम करत नव्हती. ना वेळेवर उठत होती, ना वेळेवर नाश्ता किंवा जेवण तयार करत होती. त्यामुळे कर्नल साहेबांना खूप त्रास होऊ लागला आणि त्यांना वाटू लागले की मुलगा आणि सुनेसोबत राहण्याचा निर्णय चुकीचा होता. पण आता ते काहीही करू शकत नव्हते, कारण ते राहत असलेले घर मुलाने 2 वर्षांसाठी भाड्याने दिलं होतं. सुनबाईच्या वागणुकीमुळे आणि तिच्या बेशिस्तपणामुळे कर्नल साहेबांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. सुनबाई वेळेवर जेवण देत नव्हती आणि त्यांच्या तब्येतीची काळजीही घेत नव्हती. कर्नल साहेब स्वतः त्यांच्या तब्येतीची काळजी घेत होते, पण वयोमानानुसार बाहेरचं जेवण त्यांच्यासाठी हानिकारक होतं. ते किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी काही बनवू शकत नव्हते, कारण त्यामुळे सुनबाई नाराज होऊ शकते. एकदा त्यांना खूप भूक लागली आणि सुनबाई अजूनही उठली नव्हती. त्यामुळे ते स्वतः किचनमध्ये जाऊन जेवण बनवू लागले. पण भांड्यांचा आवाज ऐकून मुलगा आणि सुनबाई दोघेही किचनमध्ये आले. पाहिलं तर कर्नल साहेब स्वतः जेवण बनवत होते. हे पाहून त्यांची सुनबाई काव्या अजूनच भडकली आणि म्हणाली, तुम्हाला किचनमध्ये येण्याची काय गरज पडली? तुम्हाला काय दाखवायचं आहे की आम्ही तुमची व्यवस्थित काळजी घेत नाही? कर्नल साहेबांचा मुलगा वैभवी म्हणाला, बाबा या वयात तुम्ही शांतपणे राहू शकत नाही का? तुम्ही कारण नसताना किचनमध्ये येऊन काम करून दाखवत आहात.
काव्य तुम्हाला जेवण देत असते. लोक काय म्हणतील की आम्ही तुम्हाला आमच्या घरात आणले आणि तुमची काळजी पण घेत नाहीत. कर्नल साहेब म्हणाले, तुम्ही मला कधीही वेळेवर जेवण देत नाही. नाश्ता असू दे किंवा सकाळ संध्याकाळचे जेवण कधीही वेळेवर मिळालं आहे का? माझं वय झालं आहे. मी बाहेर जेवण खाऊ शकत नाही. बाहेर जाऊन जेवण केल्यास माझी तब्येत खराब होऊ शकते. तुम्ही जर मला वेळेवर जेवण देऊ शकत नसाल तर मी माझ्यासाठी एक कुक ठेवतो जो मला वेळेवरती जेवण बनवून देईल. यावर काव्या म्हणाली, आता तुम्ही एक कुक ठेवणार आणि सगळ्या नातेवाईकांना सांगत सुटणार की आम्ही तुमची काळजी घेत नाही, तुम्हाला खायला घालत नाही. तुम्हाला आमची 4 माणसात किंमत कमी करायची आहे का? कर्नल साहेब बोलणार तेवढ्यातच त्यांचा मुलगा वैभव म्हणाला, बाबा, तुम्ही तुमच्या सुनेबरोबर वाद घालताय. तुम्हाला हे शोभतंय का? तुम्ही तिची सासू आहात का जे तिच्याशी भांडण करत आहात? जर थोडासा उशीर झाला तर समजून घ्या. उगाचच राईचा पर्वत बनवण्याची गरज नाही. किचनमधून बाहेर या आणि तुमच्या खोलीत जाऊन बसा. मुलाचं आणि सुनेचं हृदयावर आघात करणारे शब्द ऐकून कर्नल साहेब अत्यंत अस्वस्थ झाले. ते आपल्या खोलीत गेले आणि आपल्या बायकोचा शारदाताईंचा फोटो हातात घेऊन म्हणाले, शारदा, तू का मला सोडून गेलीस? मी तुझ्याबरोबर राहण्यासाठी ह्या नालायक मुलाबरोबर राहिलो नाही, पण तू मला शेवटी त्याच्याच हवाली सोडून गेलीस. आता मला पण तुझ्याजवळ बोलव. इतर राहणे आता माझ्यासाठी शक्य नाही. तुझ्या मुलाचं आणि सुनेचं वर्तन बरोबर नाही आणि मला हे सहन करणे अत्यंत अवघड आहे. मी घड्याळाच्या काट्यावर चालणारा माणूस आणि अशा परिस्थितीत राहणं माझ्यासाठी अशक्य आहे. शारदाताईंचा स्वर्गवास होऊन 3 महिने पूर्ण झाले होते. आज कर्नल साहेब शारदाताईंच्या आठवणीने अधिकच भावुक झाले होते. त्यांच्या डोळ्यांतून आज पहिल्यांदा अश्रू वाहत होते. अचानक दरवाजाची बेल वाजलेला आवाज आला. त्यांच्या सुनेने जाऊन दरवाजा उघडला. समोर 3-4 व्यक्ती उभे होते. काव्याने त्यांना विचारलं, तुम्ही कोण आहात? ते लोक म्हणाले, आम्ही कर्नल साहेब यांचे मित्र आहोत. कर्नल साहेब घरात आहेत का? कर्नल साहेब आवाज ऐकून बाहेर आले. पाहिलं तर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र त्यांना भेटायला आले होते. कर्नल साहेब आपल्या मित्रांना आपल्या खोलीत घेऊन गेले. एक मित्र जो कर्नल साहेबांच्या खूपच जवळचा होता तो म्हणाला, आपल्या सर्वांमध्ये कर्नल आपल्या आरोग्याची काळजी सर्वात जास्त घेणारा होता. पण आज तुझी अशी अवस्था का? तू आजारी का आहेस? काय झालं? कर्नल साहेब म्हणाले, अरे काहीच नाही, मी ठीक आहे. 3 महिन्यापूर्वी शारदाचं निधन झालं. त्यानंतर मला काहीच चांगलं वाटलं नाही आणि माझं खाण्यापिण्यावरही म्हणावं असं लक्ष नाही. त्यामुळे माझी अवस्था अशी झाली आहे. तेव्हा त्यांचा दुसरा मित्र म्हणाला, चला आपण सर्व बाहेर फिरायला जाऊ. आम्ही तुला बाहेर घेऊन जातो. बाहेर आल्यानंतर त्यांचा मित्र म्हणाला, तू सगळं सत्य सांगितलं नाही. तुझा मुलगा आणि सून तुला योग्य वागणूक देत नाही का? तू आम्हाला हे सांगू शकतोस कारण आम्ही तुझे मित्र आहोत. कदाचित आम्ही तुझी काही मदत करू. असे ऐकून कर्नल साहेबांनी आपले डोळे पुसले आणि वेदना लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मित्रांना त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून समजले की काहीतरी गंभीर समस्या आहे. कर्नल साहेबांनी आपल्या बायकोच्या शारदाताईंच्या निधनानंतर आलेल्या सर्व अडचणींविषयी आणि अत्याचारांच्या अनुभवांबद्दल खुलासा केला. हे ऐकून त्यांचा एक मित्र म्हणाला, कर्नल, वयोवृद्ध अवस्थेत तुला अशी वागणूक देणं अत्यंत दुःख आहे. त्यापेक्षा तू वृद्धाश्रमात जाऊन राहिलास तर ते अधिक योग्य ठरेल. तिथे तुझी अधिक सेवा आणि मान मिळू शकतो. तुला योग्य वाटत असेल तर मी तुझी वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था करू शकतो. त्यावेळी दुसरा मित्र म्हणाला, जर तू वृद्ध आश्रमात राहायला गेलास तर तुझ्या मुलाला आणि सुनेला धडा कसा मिळेल? त्यांना तर हेच हवं आहे. तू स्वतः तुझ्या मर्जीने वृद्धाश्रमात जावे. त्यामुळे त्यांना कोणीच वाईट बोलणार नाही. मुलाला योग्य धडा देणे आवश्यक आहे. तिसरा मित्र म्हणाला, कर्नल, तुम्ही या लोकांना सोडून तुमच्या दुसऱ्या घरात का जात नाही? तिथे तुम्ही एकटे राहू शकता आणि तुम्हाला गरज असेल तर एखादा सहाय्यक देखील ठेवू शकता. पैशाची पण काहीच अडचण नाही. कर्नल साहेब म्हणाले, ते घर 2 वर्षांसाठी भाड्याने देण्यात आले आहे. भाडेकरूंना घर सोडा म्हणू शकत नाही कारण
करारच केलेला आहे, त्यामुळे नाइलाजाने मला इथे राहावे लागेल. त्यावेळी त्यांच्या एका मित्राने विचारलं, हे घर कोणाच्या नावावरती आहे? कर्नल साहेब म्हणाले, हे घर माझ्या नावावर आहे. मग मित्र पुढे म्हणाला, घर तुझ्या नावावर आहे, मग तू का काळजी करतोस? तुम्ही या घरामध्ये वृद्धाश्रम चालू शकता. घरात खाली किमान 5 खोल्या आहेत आणि वरचा भागही रिकामा आहे. त्या ठिकाणी अजून खोल्या बांधल्या जाऊ शकतात आणि 2-3 लोकांना कामावर ठेवता येईल. यामुळे एक वृद्धाश्रम तयार होईल. त्या ठिकाणी तुमच्याबरोबर तुमच्यासारख्याच परिस्थितीतून जात असलेल्या वृद्धावस्थेत आनंद आणि सुख हरवलेला आहे अशी अजूनही लोक राहू शकतात. आम्ही देखील तुमच्यासोबत इथे राहू शकतो. आणि जर मुलाने आणि सुनेने विरोध केला तर त्यांना सांगता येईल की हे घर तुझ्या नावावर आहे आणि ते इथे राहू इच्छित असल्यास राहू शकतात, अन्यथा घर सोडून जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या विरोधाची चिंता करण्यात गरज नाही. तुला योग्य वाटत असेल तर विचार करून बघ. कर्नल साहेबांच्या दुसऱ्या मित्रांनी पण याला संमती दर्शवली. कर्नल साहेब म्हणाले, खरोखरच हा योग्य निर्णय आहे. तेव्हा दुसरा मित्र म्हणाला, कर्नल, तू स्वतःबरोबर आमचंही जीवन बदलू शकतोस. आम्ही पण आमच्या मुलांना सुनेंकडून त्रासातून गेलो आहेत. म्हातारपण थोडंसं चांगलं जावं, 2 वेळ जेवण मिळावं म्हणूनच मुलाचं आणि सुनेचं बोलणं ऐकून घेत आहोत. समाजात त्यांची इज्जत राहावी म्हणून आपण म्हातारपणी त्यांचा अत्याचार सहन करत आहोत. आपल्याला पण पेन्शन असते आणि जर पेन्शन मिळत नसती तरीही का आपण आपलं आयुष्य आपल्या आवडीनुसार जगू शकत नाही? आपल्या मित्रांचे बोलणे ऐकून कर्नल साहेब उत्साहाने म्हणाले, तुम्ही जर साथ दिली तर मी हे काम करू शकतो. तेव्हा सगळे मित्र म्हणाले, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. दुसऱ्याच दिवशी कर्नल साहेबांनी वाळू, वीट आणि सिमेंटची पोती दारात आणून टाकली. दारात पडलेलं सगळं सामान पाहून वैभव चकित झाला आणि लगेचच आपल्या बाबांना म्हणाला, बाबा, हे सगळं सामान कोणी मागवलं आहे? तुम्ही मागवले? तुम्हाला काय गरज पडली? तुमचं डोकं तरी जागेवर आहे ना? तेव्हा कर्नल साहेब म्हणाले, बाळा, वरच्या फ्लोअरवर अजून 5 खोल्या, बाथरूम आणि किचन सगळं बनवणार आहे. पण बाबा, अजून खोल्यांची काय आवश्यकता आहे? तेव्हा कर्नल साहेब म्हणाले, बाळा, मी ह्या घराला शारदा वृद्धाश्रम बनवणार आहे. हे ऐकताच मुलाला आणि सुनेला धक्का बसला. काय वृद्धाश्रम? हे आमचं घर आहे, याला वृद्धाश्रम कसं काय बनवू शकता? आपण सगळी ह्या घरामध्ये राहतो. तेव्हा त्यांच्या सुनबाई कर्कश आवाजामध्ये म्हणाली, म्हातारपणी ह्या म्हाताऱ्याला दुसरं काम नाही म्हणून ह्या घराला वृद्धाश्रम बनवायला निघाला आहे. एवढेच वृद्धाश्रमात राहण्याची हौस आहे तर वृद्धाश्रम बनवण्याची काय गरज आहे? तुम्हीच वृद्धाश्रमात जाऊन राहू शकता. आमच्या डोक्यावरचं ओझं हलकं होईल आणि लोकांनी विचारलं तर आम्ही सांगूही शकतो की म्हातारा त्याच्या स्वतःच्या मर्जीने वृद्धाश्रमात राहायला गेला आहे. सुनेचं बोलणं ऐकताच कर्नल साहेबांचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि म्हणाले, तुझी लायकी तू विसरू नकोस सुनबाई. तोंड सांभाळून बोलत जा. तू कोणाशी बोलत आहेस तुला माहीत नाही का? मी तुझी सासू नाही जे तू माझ्यावर ओरडत आहेस आणि मी गुपचूप तुझं सर्व काही ऐकून घेऊ. मी कर्नल आहे, कर्नल कुलदीप देशमुख. तोंड सांभाळून बोलायचं. मी ह्या घराचा मालक आहे. तुला माहीत नसेल तर तुझ्या नवऱ्याला विचार, ह्या घराचा खरा मालक कोण आहे. मला जे हवं आहे ते मी करू शकतो. मला वाटलं तर मी आत्ताच्या आत्ता तुम्हा दोघांना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. मग जावा तिथे जिथं जायचं असेल तिथं. पण आता हे घर वृद्धाश्रमच होणार आणि हा माझा निर्णय आहे आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे. जर तुम्हाला ह्या घरामध्ये राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता, पण माझ्या अटीनुसार. नाहीतर तुमच्यासाठी दरवाजा उघडा आहे. तुमचा विस्तारा उचलायचा आणि चालतं व्हायचं. हे माझं घर आहे. आता हे शारदा वृद्धाश्रम होणार आहे. थोड्या वेळातच इथं काही लोक येणार आहेत. त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही दोघं निर्णय घ्याल तुम्हाला काय करायचं आहे. आणि सुनबाई, हे विसरू नकोस की मी कोण आहे. मी तुझी सासू नाही आणि तू जे काही शारदाबरोबर केलंस
ते माझ्याबरोबर करू शकत नाहीस. आता काव्याची तर बोलतीच बंद झाली होती. तिला तर समजत नव्हतं की काय बोलावं. ती तिच्या नवऱ्याकडे रागाने पाहून म्हणाली, तुम्ही एवढ्या दिवसांपासून काय करत आहात? एक घर सुद्धा खरेदी करू शकला नाहीत. तुमच्या बापाच्या घरी राहत आहात. तुमच्यामुळे आज मला 4 शब्द ऐकावे लागत आहे. तुमच्यासारख्या माणसाबरोबर राहण्यापेक्षा मी घटस्फोट घेतलेला बरा. घटस्फोटाचं बोलणं ऐकताच वैभवच्या पायाखालची जमीन सरकली. तो म्हणाला, नाही काव्या, प्लीज असं नको करूस. तू मला घटस्फोट देऊ नकोस. मी काहीतरी करतो. वैभवला समजावलं होतं की आता काहीच होऊ शकणार नाही. त्याने पटकन आपल्या वडिलांचे पाय पकडले आणि त्यांची माफी मागू लागला. बाबा, आम्हाला माफ करा. इथून पुढं काव्य तुम्हाला काहीही बोलणार नाही. ती तुम्हाला वेळेवर जेवण देईल. तुम्ही असं करू नका. या घराला वृद्धाश्रम बनवू नका. आम्ही लोक कुठे जाणार? तुमच्या नातवंडांचा तरी विचार करा. तेव्हा कर्नल साहेब म्हणाले, त्यांचा विचार मी का करू? तो तुझा प्रश्न आहे. तू विचार कर. मी तुला एक मार्ग दाखवला आहे. तुला इथं राहायचं असेल तर राहू शकतोस. उद्या या समाजातल्या लोकांनी बोलायला नको की म्हाताऱ्याने आपल्या मुलाला आणि सुनेला घरातून बाहेर काढलं. एवढ्या 3-4 वृद्ध व्यक्ती आपलं सामान घेऊन आल्या. त्यांना पाहून काव्याचं डोकं गरगरायला लागलं. तिला समजलं होतं की आता काहीच होऊ शकत नाही. इथं तर सगळे म्हातारे राहण्यासाठी आले आहेत. मी काहीच करू शकत नाही. तेव्हा ती तिच्या सासऱ्यांना म्हणाली, ठीक आहे बाबा, आम्हाला तुमच्या अटी मान्य आहे. आम्ही पण तुमच्याबरोबर इथे राहू. कर्नल साहेब म्हणाले, मग तुला माझ्या अटी मान्य कराव्या लागतील. जोपर्यंत वरच्या खोल्या बांधून होत नाही तोपर्यंत इथं राहणाऱ्या सगळ्या वृद्ध व्यक्ती खालच्या 3 खोल्यांमध्ये एकत्र राहतील. त्यामुळे तू तुझं सगळं सामान एका खोलीमध्ये शिफ्ट कर. एक खोली नातवंडांसाठी आणि राहिलेल्या 3 खोल्यामध्ये आम्ही सगळे राहणार. आणि जोपर्यंत वरचं सगळं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कामवाले ठेवू शकत नाही. त्यामुळे आम्हा सर्वांच्या जेवणाची जबाबदारी तुझी असेल. तुला या अटी मंजूर असतील तर तुम्ही ह्या घरात राहू शकता. तेव्हा काव्य विचारात पडते. एका म्हाताऱ्यासाठी जेवण बनवणं माझ्याकडून होत नव्हतं. आता एवढ्या सगळ्या म्हाताऱ्यांसाठी मला एवढं जेवण बनवावं लागणार. पण तिच्याजवळ आता दुसरा कोणताच मार्ग नव्हता. तिने तिच्या नवऱ्याकडे पाहिलं तेव्हा त्याने तिला इशारा करून हो म्हणायला सांगितलं. काव्याने मनात नसताना तो हो म्हणून टाकलं, मान हलवली. तेव्हा कर्नल साहेब म्हणाले, ठीक आहे सुनबाई, अटी मंजूर असतील तर सर्वांसाठी गरमागरम भजी आणि चहा बनवून घेऊन ये. काव्य मान खाली घालून किचनमध्ये गेली. बडबडत तिने चहा आणि भजी बनवली. कर्नल साहेबांची छाती गर्वाने फुगली होती. आपल्या मित्रांना म्हणाले, आता आपल्या सर्वांचं म्हातारपण आणि आपलं राहिलेलं आयुष्य आता आनंदाने आणि शांतीने जाईल. तर आणि मित्र आणि मैत्रिणींनो, कर्नल साहेबांनी त्यांच्या सुनेला आणि मुलाला जी काही शिक्षा दिली आणि जो काही धडा शिकवला याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.